जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। हिंगणघाट पोलीस ॲक्शन मोडवर। हिंगणघाट शहरात पोलिसांनी अचानक मोठी वाहन तपासणी मोहीम राबवत नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली। ही धडक कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांनी स्वतः मोर्चा सांभाळत विविध ठिकाणी वाहन तपासणी केली। पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। या शहरामध्ये जे लोकांमध्ये आता वाहतुकीच्या नियमांचं जे पालन करत नाही त्याला आळा बसावा आणि रोड अपघात कमी व्हावे आणि निश्चितच अपघाताची संपूर्ण संख्या ही कमी व्हावे आणि लोकांना वाहतुकीच्या नियमांनी लोकांनी पाळलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कारवाई सुरू केली आहे आणि ही कारवाई ही सतत सुरू राहणार आहे। त्यामुळे आम्ही लोकांना आवाहन करतो की मुख्य उद्देश हा आहे की पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहनं देऊ नये। त्यांनी अल्पवयीन मुलांना वाहनं दिली तर आम्ही निश्चितच कलम 199A मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे आम्ही त्यांच्यावर ज्या पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिले त्यांच्यावर आम्ही FIR दाखल करणार आहोत। सोबतच बाकी इतर जे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणार आहे त्यांचे आम्ही कडक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये कुठलंही आम्ही हयगय करणार नाही। आमचा उद्देश आहे की शहरात वाहतुकीच्या नियमांचं पालन झालं पाहिजे, शहरातील वाहतूक सुरळीत राहिली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हा उद्देश ठेवून आम्ही ही कारवाई करत आहोत। दरम्यान वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि सुरक्षितपणे वाहन चालवावे असे आवाहन हिंगणघाट पोलिसांकडून करण्यात आले आहे। हिंगणघाट पोलिसांची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार का याकडे आता वाहन चालकांचे लक्ष लागले आहे। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।